अगं ब्रश करतो ब्रश आहे. अरे माकडा, मला वाटलं तोंडातला फेस आलाय, कीटकनाशक औषध पिलास का काय? नाही 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 नाही. बरं आज बाहेर कुठे जाऊ नको, मामा येणार आहे तुझ्या घरी. ए गबड आहे, मी जाणार आहे मित्रांजवळ फिरायला. अरे मामा किती दिवसात नाही येणार आहे, आजच्या दिवस तरी घरी थांब. घरात थांबून काय मामाचा मुक्का घ्यायचा. अय वैब्या, आवरलं का? चल लवकर, 2 मिनिटं झालं भावानू. आहे इधर ब्रश आठव, मी जातो. अरे हे बघ मामाचाच फोन आलाय. हॅलो, काय पूनम पण येणार आहे? पूनम? ए बुरट्यानो, या तुम्ही, मी नाही येणार. बरं बरं, शिस्तीत या दोघं जण. मामाची मुलगी येणार आहे म्हटलं, कॉल झाला पाक. बरं बरं ठेवतो. अरे वैब्या, जात नाहीस बे फिरायला? अगं आहे, मला इकुलता एक मामा आहे आणि तो मामा घरला येणार आहे आणि मी असल्या उडान टप्पू नालायक पोरांच्या वर फिरायला जाऊ काय एकटी, काय बरोबर वाटतंय का? अरे पोरा, खरंच तुझं मामावर लय प्रेम आहे बघ. मामा नाही, मामाच्या पोरगीवर प्रेम आहे याचं. हे असल्या नालायक पोरांच्या विश्वास ठेवतेस. ही बिकारचोट पोरं मला तिकडे फिरायला नेऊन दारू पाजणार होती आणि त्यांच्या विश्वास ठेवतेस. हा बोल की दादा, काय पूनम येणार नाही? भाऊ इकडे या, इकडे या, मी येतोय तुमच्यावर. 4 दिवस राहणार आहे पूनम? माकडा थांबलाय मी माहित नाही, नालायक बोड्याची कुठली आलीत लगेच. हॉस्टेलवर 4 दिवस राहणार आहे पूनम, म्हणजे तू इकडे एकटाच येणार आहेस मी दादा? भावनो सॉरी, सॉरी भावानो, सॉरी. चला 2 मिनिटं झाला भावानो, आईच्या पाया पडून येतो. बरं बरं या सावकाश, मी पूनम साठी शेवयाची खीर बनवून ठेवते. नक्की कोण येणार आहे इकडे? अरे थोड्या वेळ तुझा मामा आणि पूनम येणार आहे. काय माकडानं अजून थांबलाय? पाय पाय माकडानं तुझ्यात रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर. होय भावानू, वैब्याचा मामान मामाची पोरगी आल्या, त्यासनी तलवारीचा धाक दाखवून लुटूया. ए थांबा, मी जातो, त्या म्हाताऱ्याला एकटा बास आहे मी. ए म्हाताऱ्या, तुमच्या जवळचा मोबाईल पैसे सगळे द्या, नाहीतर तुमच्या दोघांचा खून करीन. देतो देतो, पण मारू नका. भावानू, ती म्हातारला डेंजर. कशाचा डेंजर? खेकडा मॅन म्हणते मला. ए म्हाताऱ्या, तुझ्या जवळचं सगळं दे, नाहीतर तुमच्या दोघांचा खून करीन. या सोन्या, खरंच मामाला डेंजर आहे. माझ्यापेक्षा डेंजर आहे काय? सोन्या बिडूक म्हणतात मला. ए म्हाताऱ्या, तुझ्या जवळ पैसे सोनं सगळं काढ, नाही तर तुझा खून करेन. हा देतो देतो. ढोलकीच्या तालावर पप्पा, तुमची खोटी बंदूक बघून घाबरला तो. अगं पुरी, बारका असताना माझ्या बाण मला दिवाळीला बंदूक घेतली, अजून जपून ठेवली आहे मी. बरं झालं पप्पा, चला जाऊया. अय वैभव ठोंबरेच्या घराला सोडणार काय? सोडतो की, पण 100 रुपये घेणार. 50 घे की. ए 50 मध्ये मी नाही बाबा येणार, तो पुढचा रिक्षावाला येतोय का बघ. हो दादा, 50 रुपये वैभव ठोंबरेच्या घरी सोडणार काय? सोडतो की. मोबाईल दे, मोबाईल दे. अरे थांब, अरे थांब की, थांब थांब, ए थांब थांब. थांब थांब रे माकडा. मोबाईल इकडं. आधी 50 रुपये द्या, नाही मोबाईल आपटीन. कसलं 50? वैभव ठोंबरेच्या घरापाशी सोडलेलं. ही घे बाबा, पण मोबाईल इकडं. हा धरा, आणि कधी स्टँडवर सोडत असलं तर असं पळवत नेऊन सोडतो, फक्त 50 रुपये. तुझ्या तर आता निघतोस का?
आली ती पूनम या मामा या पूनम माग बॅग दे माझ्याकडे आणि इकडं जोडा इकडे मामा या हा मामा कुठे गेलं मामा अरे वय ब्या फुकणीच्या मामा सॉरी 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 एका बॅगची ठोक्यात आडवं केलं सॉरी सॉरी उठा उठा या या मामा या सॉरी मामा मामा अरे सॉरी वय ब्या मारतोस का काय नाही नाही सॉरी मामा टोपी कुठे गेली येता येताय घाला 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 टोपी घाला मामा या 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 आता असं चालतो मामा या आय अगं मामा मावशीच्या घरी गेलाय आणि मामाची पोरगी पण गेली मामा बर काय त्याला उठला फोड त्याला सारखा मोठ्या बहिणीकडे पळतोय फोन लावून दे त्याला धावतीच अभी मजा आएगा ना भिडो. इधर आहे लावलाय बघ फोन हौसा अगं पारूचा फोन आलाय हा बरोबर तू माझ्या घरला आलायस ना म्हणून त्या कुत्रीचा पित्त खवळायला असेल थांब काय म्हणते बघतो हॅलो रंगा दादा माझ्या घरला या म्हणताना टाइम नाही म्हटलास आणि त्या ढोलीच्या घरला जायला तुला बरा टाइम मिळाला रे अरे डुचके तोंड सांभाळून बोल ढोली कुणाला म्हणतेस बसाडे तोंडाचे अगे टवळे तुलाच म्हणली मी ढोली दादाला तिकडे बोलून माझ्याविषयी कान भरतेस तू अगे पारे मी नाही कान भरत लय पुढचं बोलू नको नाहीतर तिथं येऊन अंगावर उडी मारून तोडवीन तुला ए भांडू नका तू की ए पारू तुझ्या घरला पण येतो का मी मग पहिला माझ्या घरला यायला तुला काय झालेलं रे रंग्या हॅलो 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 सरळ की तिकडे तू मध्ये बसल्यामुळे रेंज गेल्या हॅलो 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 येतंय काय को हॅलो हॅलो ही पारी काय शानी नव हिचा फोनच उचला नाही पाहिजे होता हिचा आवाज म्हणजे कारखान्याचा भोंगा आहे भोंगा खोया बोलायची नुसती बहीण माझी काय म्हणलास रंग्या तुझा फक्त त्याच बहिणीवर जीव आहे मला घेऊन सोड कुठं तर माळावर प्रॉपर्टीच्या कागदावर सही मागायला ये तुझा हातच तोडती बघ कट करा मामा आईला फोन कट झाला नव्हता वाटते हॅलो 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 हा बोल रंगा हॅलो 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 मी बोलतोय आहे इकडे विश्ल्या कुठे गेला ही आय इकडे आहे मी जरा हळू वरडायचा डोकं फुटाल बॉम्ब फुटलाय फुटू दे माझं डोकं हो तिकडं थांब थांब इकडे काय काय मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐक सांग मावशीच्या गावाला जा तू आणि बघ जा मामाचं काय नियोजन चालू आहे नाहीतर ती हौशी गोड बोलून पूनमचं आणि वैभ्याचं लगीन लावून देईल नाही मला आवडते पूनम मी लग्न करणार आहे तिच्यावर भाड्या मग जा लवकर आणि लक्ष ठेव जा त्यांच्यावर नाहीतर त्या वैभ्या आणि पूनमच्या लग्नातला मट्टन जिलेबी खायला लागल तुला हा चालते खातं की मट्टन जिलेबी लय आवडते मला अरे भाड्या जा पूनम नको का तुला हा पाहिजे पाहिजे पूनम पाहिजे जा लवकर मग माझ्या लग्नात जिलेबी मट्टा करायचा आहे हा करती करती जा ओ साहेब 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 चुकू लागलं साहेब चुकून पाय लागला गडबड देतो मी पुसलंय साहेब बरं साहेब चिडू नका चहा पेल ना तो तुम्हाला बरं चहावर बिस्किट देतो चला बरं चायनीज राईस खाय देतो बसा बसा साहेब गाडी बसा थांबा 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 गाडी घेतो बसा साहेब या साहेब काय पाहिजे किम जोंग हा प्राइस कितीला आहे 20 वाईस दे फुल फुल ट्रिपल राईस दे आणखी गोबी मंचुरियन दे साहेब ओय आवरा गेलो लवकर भुका लागले साहेबासनी गोबी मंचुरियन आणि ट्रिपल राईस खावा खावा साहेब झालं का व्यवस्थित एक नंबर काम झालं चला चला लोक किम जोंग किती रुपये झालं 800 हे जरा बरं तीन वाजता साहेब कुठल्या पोलीस स्टेशनला म्हणला तुम्ही कशाचं पोलीस स्टेशन बहुरूबी पोलीस आहे मी कशाचं पोलीस स्टेशन बहुरूबी पोलीस आहे मी Yeah,
हो साहेब, आधी मी इन्स्पेक्टर होतो, आता हवालदार आहे. बिनपगारी फुल अधिकारी. भेटली दंगल की चालू करी. द्या 20 रुपये. फुकणीच्या माझा 800 रुपये चायनीज खाल्लंच. मला वाटलं खरा पोलीस आहे म्हणून तुला आणलं इकडे. दे माझा 800 रुपये. देतो, पण उद्या देणार. उद्या कुठे उडकू तुला? माझा फोन नंबर घे, त्याच्यावर फोन कर. तुला मारतो 800 रुपये ऑनलाईन. सांग नंबर. 9817 पोत्रा तर केस कात्रा. तुझ्या जगण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. या मामाच्या बाबा कुणी इट मारली डोक्यात तुमच्या? कुणी मारली सुट्टी देऊ नको त्याला. ताणून ताणून मार तू मामा. ताणू काही इट आहे. लांब टाकतो तिकडे. हीच इट डोक्यात पडली तुमच्या. दादा काय झालं? आई ग मेले. आत्ते लागलं काय तुला? थांब थांब असू दे. वैभ्या तू आणि पूनम दुकानात जाऊन किराणा माल घेऊन या आणि डोक्याला पण काहीतरी लावा ना. टन्नो आलोय असं वाटतंय. बरोबर आणतो. इट लांब टाकतो. ए बाबा पाया पडतो तुझ्या. मी टाकतो एकटी. आईच्या गावात मोका मिळाले तर पूनमला लग्नाबद्दल विचारतो. पूनम मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल की. माझ्याशी लग्न करशील? विचार करून सांगते. हा विचार करून सांगते. अगं तू माझ्या मामाची पोरगी आहेस. मी तुझ्या आत्तीचा पोरगा आहे. जमतं की आपलं? आणि मला मुलगा सुशिक्षित आणि निर्व्यसनी पाहिजे. अगं मी सुशिक्षितच आहे आणि निर्व्यसनी पण आहे. ए वैभे भावा लगा सिगरेट वाढल्यास आणि त्या दुकानदाराचे पैसे दिलेला नाहीस. तो दुकानदार ओरडत होता. फुकणीच्या जा तिकडे. काय पण खोटं बोललो नको. हा इथं देखत बोलायचं नाही नव्हता. तिकडे लक्षातच नाही. तसं केव्हा सांगितलं मी? माकडं काय पण बोललो नको तू. इकडे काय उद्या दोघ जण मस्तपैकी सिगरेट वाढाय बसूया. माकडा जा तिकडे. काय गरम करीन तुला. जा. तिथे देखत बोलायचं नाही का? माझ्या लक्षातच नाही. अगं पूनम मला खरंच कुठलं व्यसन नाही. खोटं बोलते ती. ओ वैभव शेठ ही जरा इंग्लिश ब्रँड आणि चकण्याला पापड्या पण आणल्या त्या. ए माकडा माझं नाव ते. काय खोटं बोलतोयस? मगाशीच मला फोन करून म्हणलास की दारूची बाटली घेऊन ये. मामाची पोरगी आली तिला प्रपोज करायचा आहे. दारू पेल्याशिवाय धाडस व्हायचं नाही मला म्हणला. तुझ्या तर आता माकडा खोटं बोलते. अगं तू सिगरेट ओढतोस आणि दारू पण पितोस. शी. अगं मी नाही तसलं काय करत. हे घ्या 3 किलो गांजा. महिनाभर बघायचं काम नाही आता तुम्हाला. सोट्या बेडका जा तिकडं. मला नाही व्यसन कुठलं. अगं तू गांजा पण ओढतोस? अगं आई शपथ व्यसन नाही कुठनं आली तर मला काय माहित नाही याच्याबद्दल. गबस तू एवढं सगळं व्यसन करतोस. मला नाही तुझ्यासारख्या मुलाबरोबर लग्न करायचं. अगं आई शपथ तसलं काही व्यसन नाही. गबस चल किराणा मला आणूया. आईला माकडांच्या जेव्हा मला काही व्यसन नाही. वाट लागली माझी. भावा लागली वैब्याची वाट. त्याच्या मामाच्या पोरगीला खरंच वाटलं की वैब्या दारोडान गांजाड आहे. भावानो एक नंबर काम केलं सा. हे दारा तुम्हाला पैसे. भावा नको आम्हाला पैसे. तसं पण आम्हाला त्या वैब्याचा बदला घ्यायचा होता. कारण मामाच्या पोरगीसाठी तो आमच्यावर फिरायला नव्हता. ओके भावा परत काय मदत लागली तर सांगतो. चला. पूनम तू थांब इथं. मी दुकानात किराणा माल घेऊन येतो. बर चालते. हा हे 10 रुपया रिमटून पिया. देशी विदेशी 10 रुपया. अरे कशाला दारू पितोयस? दारू पिऊन लोकांचा संसार उद्ध्वस्त होती. ती लिव्हर खराब होत्या. बंद करा आज बसलं दारू. साहेब देव माणूस आहे सा तुम्ही. तुमच्यासारखा चांगला सांगणारा कोण नाही भेटला. आज बिसलं दारू बंद. व्हेरी गुड. अरे विशाल तू काय करतोस इकडं? पूनम तू अगं समाजसेवा करतोय. व्यसनी लोकांना मार्गदर्शन करून त्यांना व्यसनमुक्त करायचं काम करतोय. होय बघितलं मी. ग्रेट काम करतोयस तू. मला फार आवडलं. थँक्यू. अगं मामा कुठे आहे? अरे ते मोठ्या तिच्या घरी थांबलेत आणि सकाळीच बारक्यात तिचा फोन आलेला. मिस करायला लावलेला. काय नाही. बरं आमच्या घरी कधी येत आहे तू आणि मामा? उद्याच येईन. साहेब जाऊ का मी? हा जा जाऊ का म्हटलं मी? अरे विशाल काय म्हणतोय हा? काय नाही दारू पिऊन तिची 5 बोट दुखते ती दाखवत होता. 500 रुपये देतो म्हणला होतास. 500. अगं बायको मी नाही 10 रुपये नेलो. शो पोरग मला म्हटलं 500 रुपये देतो दारूची ऍक्टिंग कर म्हणून दारूची ऍक्टिंग करत होतो. काय
म्हणजे तुम्ही दारू नाही पिलेला? अहो बायको शपथ नाही पेली आलो ह्यो फुकणीचा म्हणला मला 500 रुपये देतो म्हणून दारुड्याचं ऍक्टिंग करत होतो. विश्ल्या नालाय का मला इम्प्रेस करण्यासाठी नाटक करतोय ते सगळी. तू ऐक माझा गाय चल निघ ना, तोंड दाखवू नको मला तुझं. चल निघ, जाईत ना. नालायक बोड्याचा कुठला? काय झालं पूनम? अरे बारक्यात तिचा पोरगा विशाल आलेला. काय कुठं देऊ विसलं धावतोस त्याला? ए गेला तो. गेला वी घावला असता तर तुडीवला असता माकडाला त्या. चल कशाला लवकर. आला इकडं आमच्या गावात? बसू का? बस थांब चालू करतो. तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. आहे आलो आम्ही दुकानात. अरे दादा तुला एक बोलायचं होतं. बोल काय उसा अरे तुझ्या पोरीचं माझ्या वैब्यावर लगीन लावतेस का? तिला राजकुमारी सारखी ठेवीन मी. अगं हौशे, मम्मी काय मोलकर निघत ठेवणार आहे व्हय तिला? माझ्या विश्ल्यावर लगीन लावून दिल्यावर मी बी राजकुमारी गत ठेवणार आहे तिला. अगं डुचके, आलीस व्हय इकडे सत्यानाश करायला? मग मला वाटलंच होतं तू दादाला इकडे बोलवून पूनमला फोन करायच्या प्लॅनिंग मध्ये आहेस म्हणून मी आली बघ पळतच इकडे. या तुला पालतीच घालते बघ जतरात. सोडा गबसा मला नाही तुमच्या दोघींच्या पण घरात पुरकी. प्रॉपर्टीच्या कागदावर सही करणार ना आम्ही. अगं तुम्ही दोघे एकामेकीच्यावर भांडताय त्यामुळे असं म्हणलं. तिला तर विचार तिला कोणावर लगीन करायचं आहे त्याच्यावर लावून देऊ लगीन. कोण आवडतंय का तुला? तशी दोघं बी चांगली आहेत. ए बया काय दोघांवर लगीन करतेस का आता? नाही दोघं बी चांगली आहेत पण मला सरकारी नोकरीवाला पोरगा पाहिजे. अगं माझ्या वैब्याला लागल की सरकारी नोकरी, त्यात काय एवढं? माझा विषय काय कमी हुशार आहे काय? मग त्याला बी लागल की सरकारी नोकरी? बर दोघांच्यात आधी ज्याला सरकारी नोकरी लागल ना त्याच्याबरोबर लगीन करेन. अरे आम्ही उद्यापासून अभ्यास चालू करतो एमपीसीचा. मी एमपीएससीचा अभ्यास करतो बघा. ए, थांबा आधी या प्रॉपर्टीच्या हक्क पत्रावर सह्या करा दोघी. करतो, पण ठरल्याप्रमाणे ज्याला अगोदर सरकारी नोकरी लागल त्याच्यावर लगीन करून द्यायला लागल तुला पुन्हा आमचं. हो करतो चल. चला येतो बघूया कोण होती माझा जावाई. मामा मी सुनारा जावं. मीच होणार आहे मामा जावाय तुमचा. ए भांडू नका बघूया कोण होतंय त्यावर लावून देऊ लगीन. बर चालतंय. आता काय थांबलाय जावा तुमच्या तुम्हाला करला. जातो. 5 वर्षानंतर हे बघ पोलीस इन्स्पेक्टर झालो मी. आज माझा एमपीसीचा निकाल लागला. अरे वा वा, चल आत्ताच मामाकडे जाऊया आणि तुझा फोन नंबर लगीन लावूया, नाहीतर ती पारी विश्लाचं लगीन लावून देईल फोन नंबर. अगं विश्ल्याचं फोन नंबर लगीन लावायला विश्ल्याला कुठं सरकारी नोकरी आहे तेव्हा? अरे होय की. होय. पारीचा फोन. चल. हॅलो हौशे, माझा पोरगा सरकारी नोकरीला लागलाय. सरकारी वकील झालाय माझा विश्ल्या. आता दादा पूनमचं लगीन माझ्या विश्ल्यावरच लावून देणार. अगे पारे, माझा वैभव पोलीस इन्स्पेक्टर झालाय. विश्ल्या पळ लवकर, गाडी काढ. मामा बाहेर ये मामा. मामा मी आला मामा. पूनमला घेऊन ये बाहेर मामा. मी आलो. पोलीस आहे मामा. मामा पूनमला का घातला? पोरानू पूनम नाही राहिले रे आपल्यात. दादा काय झालं पूनमला? रेल्वे खाली उडी मारून जीव दिला गे तिने. कधी आणि आम्हाला का नाही सांगितलं? सांगणार होतो पण ही पोरं पूनम मिळावी म्हणून एमपीएससीचा अभ्यास करत होती. ती मेलेलीची बातमी सांगितली असती तर हिने अभ्यास बंद केला असता. मग सरकारी नोकरी कशी लागली असती म्हणून नाही सांगितलं. दादा वाईट झालं अरे पूनमचं. बघा पोरांनो, दादामुळे आज तुम्ही सरकारी नोकरीला लागलायसा. दादानं जर पूनमच्या मरणाची बातमी सांगितली असती तर तुम्ही सरकारी नोकरीला लागला नसता. आओ तुम्ही ग बसा. मी म्हणलं ना समर्थाला दुसऱ्या शाळेत घालायचं. बर बायको तू म्हणते तसं करूया. पूनम तू जिवंत आहेस? सासरे बुवा कोण आहे गँग? पुरी पाय तुम्ही जाऊ मामा